एसी कंपनी लावा आता 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री करण्याच्या जोरदार तयारी करत आहे। कंपनीचा पहिला 5G फोन लॉन्च करण्यात येणार असून या फोनचे नाव लावा अग्नि 5G असे ठेवण्यात येणार आहे। कंपनीने चुकून या फोनचा लॉन्चिंग शेड्यूलचा खुलासा केला आहे, त्या यूट्यूब चॅनलवर केला होता। लावाचा 5G स्मार्टफोन 9 नोव्हेंबर रोजी मार्केटमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे। टिपस्टार अभिषेक यादव यांच्या माहितीनुसार लावाचा हा फोन 19,999 रुपयाच्या किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो। टिपस्टारच्या माहितीनुसार हा फोन मॉडर्न डिझाईन आणि पंच होल डिस्प्लेसोबत येईल। स्लिम बेझल्सच्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज असणार आहे। फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कंपनी LED फ्लॅशसोबत ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप करणार आहे। यात मिळणाऱ्या प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असणार असून तर सेल्फी कॅमेरा या फोनमध्ये तुम्हाला सिंगल कॅमेरा युनिट पाहायला मिळू शकतो। लावाचा हा 5G फोन 4GB सोबत येऊ शकतो। प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 810 SoC ऑफर करणार आहे। रिपोर्टनुसार फोनमध्ये 5000 mAhची बॅटरी देण्यात येणार आहे। फोन फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येईल की नाही यासंबंधी अजून काही स्पष्ट केले नाही। OSवर बोलायचे झाल्यास Android 11 आउट ऑफ द बॉक्सवर काम करणार आहे। कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 3.5 mmचा हेडफोन जॅक देऊ शकतात, तसेच स्टँडर्ड ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे। तर जावाचा हा 5G स्मार्टफोन दर्शकांसाठी उपयोगी ठरू शकतो की नाही हे तर त्याच्या लॉन्चिंगच्या दिवशीच कळेल, जेव्हा फोन बाजारात येईल आणि लोक त्याला खरेदी करतील की नाही हे कळल्यावरती। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।